मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितला, हाऊ टू गेट आयएमपी क्वेश्चन आणि आयएमपी क्वेश्चन्स कुठे भेटतील. मित्रांनो, आपला इंजिनिअरिंगचा कुठलाही विषय असो, आपल्याला आयएमपी क्वेश्चनची गरज पडते का? तर हो, आयएमपी हे खूप महत्वाचे असतात, जेणेकरून आयएमपी ने ऍटलीस्ट पासिंग स्कोरिंग होतेच. मग आता नेमके आयएमपी म्हणजे काय, हे कुठून मिळवायचे? सो या सगळ्या आयडिया मी क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयएमपी क्वेश्चन्स भेटले नाही तर तुम्ही स्वतः सुद्धा क्रिएट करू शकता. मित्रांनो बघा, इंजिनिअरिंग म्हटलं की आयएमपी ही खूप महत्वाची आहे. तो टॉपर मुलगा असो किंवा सामान्य मुलगा असो किंवा ऍव्हरेज स्टुडंट असो, आयएमपी करावीच. टॉपरला काय होतं, टॉपरने अभ्यास केलाय सगळा, पण आयएमपीने काय होतं, जे पेपरला येणार आहे तेच त्याचं रिवाइज होऊन जातं, तो डायरेक्ट स्कोर करून घेतो. जो सामान्य मुलगा आहे त्याला ऑलरेडी काही येत नाही, पण आयएमपीने त्याला ऍटलीस्ट एवढ्या मोठ्या पुस्तकातनं थोडंफार तरी करता येत, ते पासिंग होऊन जाते. सो आयएमपी इज मस्ट. आता बघा, आयएमपी म्हणजे काय हे मी आता क्लिअर केलं. मित्रांनो, आता आयएमपी कशी असते बघा. आयएमपी क्वेश्चन्स म्हणजे काय, पेपरला येणारे क्वेश्चन, सारखे सारखे विचारले जाणारे क्वेश्चन. मग हे कुठून भेटतील? ऑब्विसली क्वेश्चन पेपर मधनच भेटतील. मग आपण काय करायचं, आता 2022 पासनं तुमची एंड सेम एक्झाम सुरू झालेली, 2019 पॅटर्नची, बरोबर. आणि 2019 साली पण एक एंड सेमचा पेपर झालेला आहे. मग 20 पासनं कोरोनामुळे 2019 पॅटर्न 19 पासनं होता ना, पण 20-21 2 वर्ष पेपर झालेले नाही. सो 2019 साली जे पेपर झाले तुमचे, तो एक क्वेश्चन पेपर, आणि 2022 पासनं आता 24 पर्यंत 3 असे 4 पेपर तुम्हाला अवेलेबल आहेत, जे 70 मार्काचे अवेलेबल आहे. काही विषयांचे 3च पेपर असतील, कारण जे या सेमिस्टरचे विषय असतील. ओके, सो बघा, मागचे 3 किंवा 4 तुम्ही क्वेश्चन पेपर घ्या. ठीक आहे, हे पेपर घेतले, प्लस त्याला ऍड करून कॉलेजच्या ज्या तुमच्या युटी झाल्या, त्या युटीचे 2 पेपर तुमचे असतील. करेक्ट. सो 5 पेपर, हे 5 पेपर समोरासमोर ठेवा. आयएमपी कशी बनवायची सांगतो. त्याच्यामध्ये आता समजा युनिट नंबर 3 आहे आपला. युनिट नंबर 3 चे क्वेश्चन कुठे येतात? क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये ऑरला ऑर असतो ना. युनिट नंबर 4 कुठे येतो? क्वेश्चन नंबर 3 आणि 4 मध्ये ठरलेलं आहे. सो समजा युनिट नंबर 3 ची आयएमपी काढायची. कसं करणार मी? हे 3 युनिव्हर्सिटी पेपर आणि 2 कॉलेजची युटी पेपर, 5ही पेपर मी समोर ठेवले आहे, आणि 5ही पेपरचे मी युनिट क्वेश्चन नंबर 3 आणि 4 चे क्वेश्चन लिहून घेतोय. प्रत्येक क्वेश्चन मध्ये साधारणतः 2 किंवा 3 बीट असतात, 3 बीट असतात, जे असतील तेवढे. सो प्रत्येक, आता एका पेपर मध्ये क्वेश्चन 1 मध्ये 3 बीट आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये त्याला और 3 बीट, 6 बीट झाले. 5 पेपर माझ्या समोर आहे. 5 पेपर मध्ये किती बीट झाले? 6 पंचे 30. हे 30 क्वेश्चन म्हणजे तुमचे आयएमपी क्वेश्चन. 30 क्वेश्चन डायरेक्ट एका कागदावर लिहून घ्या. याच्यातलेच तुम्हाला नियर अबाउट 2 क्वेश्चन तर आमकाच, म्हणजे 10 मार्कासाठी, 10 ते 12 17 मार्काचा क्वेश्चन आहे ना, 12-13 मार्कासाठी आरामात 2 क्वेश्चन रिपीट होतात. कधी कधी 3चे 3 रिपीट होणार. लक्षात ठेवा, हे झाले आयएमपी क्वेश्चन. हे एका कागदावर लिहून ठेवायचे, यांना एक एक स्टार करा. आणि यांच्यात ह्या 30 मध्ये तुम्हाला कळेल ऍक्च्युअली 30 नाहीये, फक्त हार्डली 20 ते 22च प्रश्न आहे. बाकीचे 7-8 प्रश्न तेच रिपीट झाले, त्यामुळे आपले एकूण 30 प्रश्न भरत नाहीये, 20 ते 22च क्वेश्चन भरतात. जे सारखे रिपीट झाले ना 5ही पेपर मध्ये, ते झाले मोस्ट आयएमपी क्वेश्चन. त्यांना डबल स्टार करा. कळालं? सो आयएमपी क्वेश्चन कसे शोधायचे आणि मोस्ट आयएमपी कसे शोधायचे. जे मोस्ट आयएमपी जे डबल स्टार करा, ते तर डायरेक्ट फिक्स करून टाका, आणि जे सिंगल स्टार आहे आपले, ते आयएमपी क्वेश्चन. सो एवढे 20-22 क्वेश्चन परफेक्ट करायचे. याच्यातलेच प्रश्न रिपीट होता. हा झाला पहिला पर्याय. सेकंड पर्याय, टेक्स्टबुक तुम्ही रेफर करत असाल तर टेक्स्टबुक मध्ये बघा, तिथे दिलेलं असतं ऑक्टोबर समजा 2022, मे 2023 असं दिलेलं असतं. यस. सो खूप जुने प्रश्न नाही बघायचे, पार 2017, 18, 15 ते नाही. आता आपल्याकडे 2019 पॅटर्न आहे ना, सो 19 पॅटर्न पर्यंत, त्यात पण 21-22 21 आणि 21 नसणं, कारण तेव्हा एक्झामच झाली नाही कोरोनामुळे. सो 19, 22 आणि 23 जे ज्या तिथे क्वेश्चनच्या समोर लिहिलेलं असेल, तो झाला तुमचा मोस्ट आयएमपी क्वेश्चन. सो बस या पद्धतीने क्वेश्चन्स आयएमपी शोधायचे आणि अभ्यासाला लागायचं. सो मित्रांनो, काही मुलांनी कमेंट केल्या होत्या आयएमपी क्वेश्चन्स कसे शोधायचे, त्याची आयडिया मी क्लिअर केली. बस आता अभ्यासाला लागा आणि तुमचा एंड सेम खरंच स्कोर करा. मित्रांनो, यासोबतच मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही पर्पल ॲड ऍप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, कारण आता वेळ कमी आहे. सो कमी वेळेत तुम्हाला खरोखर तुमचे विषय स्कोर करायचे असतील तर पर्पल ॲड ॲपवर युनिव्हर्सिटीतले बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेजचे टीचर्स, पेपर सेटर टीचर्स कडून आम्ही व्हिडिओ लेक्चर्स बनवून घेतलेले आहे. सो व्हिडिओ लेक्चरचे कोर्सेस एकदम ऑफोर्डेबल आहेत. त्याच्यावरती सेल्फ स्टडी करण्यापेक्षा टीचरने जे मराठी हिंदीत शिकवलंय त्याच्या थ्रू शिकून घ्या. एक 2 वेळा बघा, डायरेक्ट अभ्यासाला बघा, म्हणजे कमी वेळेत तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल, जास्तीत जास्त विषय क्लिअर होतील. आणि प्लस टीचर्सने तुम्हाला अभ्यासासाठी व्हिडिओ लेक्चर सोबत नोट्स दिले आहे,
पेपर सोल्युशन दिलेले आहे, पेपर पॅटर्न दिलाय, सगळं दिलंय. एकदम भारी पद्धतीने व्हिडिओ लेक्चर मध्ये तुमचे विषय शिकवले. सो नक्की पर्पल ॲट ॲप डाउनलोड करा, मित्रांनाही सांगा आणि कमीत कमी वेळेत आपले हे इंजिनिअरिंग स्कोर करा. तसंच तुम्ही क्रॅश कोर्सेस सुद्धा पर्पल ॲट मध्ये आता सुरू होत आहे. M1 M2 M3 मेकॅनिक्स 5 मे ते 10 मे, 1 मे ते 10 मे, तो तुम्ही ती जॉईन करू शकता. सो थँक्यू.